माझ्या गोष्टीचे नाव एक चतुर सावजी. हां, मग एक गाव होते. त्या गावात एक चतुर माणूस होता, पण लई खोड्या करायच्या सगळ्यांच्या. लबाड्या असं करता करता त्याला लोक गावातले सगळे कंटाळले आले. मग म्हणे याला काय करायचं, म्हणे याचं घर जाळून टाकू. मग लोकांनी त्याचं घर जाळलं. आणि मग आता काय करायचं, त्यानं काय केलं, घर जाळलं. मग ती राख गोळा केली आणि गेला घेऊन एका ठिकाणी. तिकडं असे यानं गाडवा टाकल्या कोण्याने, गेला घेऊन. तर तिथं असे लमण लोक मोती पोवळी घेऊन चालले होते. तो म्हणे मला पण राहू द्या, रातच्या रात तुमच्या संग, म्हणजे मी माझं फक्त पादू नका, नाही तर माग इतका भारी माल आहे ना म्हणे, त्याचा ना सगळी राख होईल. असं म्हणल्यावर मग काय आता राहिला रात चाललं. यानं लगेच गोण्यांची आदल बदल केली. रात्रीतून आला निघून दुसऱ्या दिवशी आला. मग त्या शेजारनीक त्याच्या बायकोला सांगितलं, म्हणे आदुली घेऊन ये. गेली आदुली आणाय. त्या बाई चतुर होती. ती म्हणे मेन बिन लावून दिलं तिला खाली. मेन लावल्यामुळं त्यानं ते मोती पवळी मोजले आणि आदुली नेऊन गेल्यामुळं तिला 2-4 गेले चिटकून गेले ना. मग तिनं पाहिलं. ती म्हणते अहो त्यांनी मोती पवळे आणलेत. म्हणे जाऊ दे आणू दे, आपल्या काय करायचं. नाही म्हणे पाहतं खरं विचारून. तो म्हणे अहो तुम्ही माझे घर जाळलं ना, मग ती राख नेली म्हणे अशा देवीच्या ठिकाणी. इतकं अंगाऱ्याला महत्त्व म्हणे तिथं. तर एक चिमटीभर रुपया असे कैक पैसे झाले म्हणे माझे ने मोती पवळी. बरं म्हणे असं आहे का. सगळ्यांनी घरं जाळले आणि गेले राख घेऊन. असे बसले वरतील्या बाजून, सगळी राख उडायची डोळ्यांनी. मग ते लोकांनी पार हुसकून दिलं त्याला. म्हणे काही घेऊन यायच्या, काय उपयोग आहे काही. मग असं म्हणून हुसकून दिलं. आता यांना उलटा राग आला लई. राग आला ना, राग आल्यामुळं त्यांनी उजून त्याची म्हैस मारली बरं का. म्हैस मारली आणि म्हणे आता हिची म्हैस मारली. मग त्यानं काय केलं, ती मेल्यामुळं तिचं कातडं बिताडं काढलं, वाळवलं आणि चाललं घेऊन. असं वाळल्यावर खडखड वाजायचं ना, ते चाललं घेऊन गेलं. तिथं ना असं रात झाली त्याला. रात झाल्यामुळं असं बसला एका झाडावर चढून. तिथं चोर चोरी करून आले होते आणि ते मोजीत होते वाटा. ते 3 जण होते. हा म्हणायचा वरून माझा चौथा वाटा म्हणल्यावर म्हणे इथं कोणी भूतभीत तर नाही म्हणे या झाडावर. आणि ते खडखड कातड वाजवायचा. मग असं म्हणल्यावर त्यानं ते म्हणे चला बाबा म्हणे इथून. यानं दिलं कातड सोडून, ते आलं खडखड वाजत, ते गेले पळून. याला घेतले ते पैसे बिशे भरले सगळं दागिने. आला घरी. आता काय म्हणे जाय मग शेजारची इथून आदुली. आणि ती बाई हुशार होती, तिनं बी लगेच मेन बिन लावून दिलं. मग त्यानं पैसे बिशे मोजले. मग थोडे पैसे गेले चिटकून. म्हणे अहो त्यानं ना लय पैसे आणले, आदुलीनं पैसे मोजले. म्हणे असं का, बरं विचारून ये म्हणे त्यांना. म्हणे अहो काय सांगू, माई म्हैस मारली अमक्या बाजारात. म्हणे एवढ्या रुपयाला एवढं कातड, एवढ्या रुपयाला एवढं कातड. म्हणल्यावर इतके पैसे झाले ना, माहीत ठेवायला जागा नाही, एवढे पैसे झाले म्हणे. काय सांगायचं तुम्हाला. असं सांगितलं. आणि ज्यानं उठावं त्यानं म्हशी मारल्या नेले कातडी. त्यांचा पार वास सुटला. असं बसल्यावर वास सुटला आणि सगळ्या लोकांनी हुसकून दिलं. म्हणे चला काही घाण घेऊन येते. आणि किती वास सुटला. दिलं हुसकून, आले घरी. आता त्यांना आणखीन राग आला. आता काय करायचं म्हणे याला. म्हणे आता होळी आली, होळीच्या दिवशी ना याला बांधून ठेवू इथं होळीला, आणि आपण जेवून खाऊन येऊन टाकू म्हणे होळीमध्ये. असं आहे का म्हणे. हा बांधलं त्याला तिथं मारुतीच्या मंदिरापुढं. आणि गेले लोक जेवायला गेल्यामुळं ना, मग एक घोड्यावाला चालला होता. मस्त दागिने फेटा बिटा घोडा आयटीत चालला होता. त्याला म्हणे ओ दादा कुठं चालले हो. म्हणे मी चाललो आहे बायको पाहायला. अहो म्हणे इथं माझं बळच लग्न लावून राहिले ते लोक, तुम्ही माझ्या जागेवर बांधून राहा म्हणे, पहा तुमचं लग्न लावतील. त्याला काय माहिती काय आहे. त्यानं राहिला तिथं बांधून, याचे कपडे घालून त्याचे कपडे घातले आणि तो गेला फरार होऊन. याला ठुलं बांधून.
आले ते 2-3 वेळा म्हणे सावजीला बड्या म्हणे फक्त हू करायचं. सावजीला बड्या म्हणलं का हू करायचं. ते म्हणायची सावजीला बड्या, तो म्हणायचा सावजीला बड्या धरलं तसंच दिलं वळीत फेकून आणि गेलं आणि जळून. ते जळाल्यावर मग काय दुसऱ्या दिवशी तर आला मस्त डागण बिगण, मस्त घोडा बिडा घेऊन फेटा बिटा बांधेल. अरे बापरे, म्हणजे काय सांगू, स्वर्गात एवढी मज्जा, इतकं मस्त. ज्याला उठावा त्यानंच वळी केली, दारा पुढं गेले ना मरू. तो म्हणस सुद्धा बोलणारी तर बोडक्या झाल्या साऱ्या, सुद्धा सांगायचं तर म्हणे बोडक्याच झाल्या सगळ्या बाया. असं झालं. अशी माझी गोष्ट सरो आणि तुमचं पोट भरो.